नमस्कार मंडळी, मी मृणाल सॅमेन माउथ क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगडा फ्रायची रेसिपी बघणार आहोत, तर चला बघूया। हा डोक्याकडचा भाग आहे ना, तो मी कालवण करणार आहे आणि हे शेपटाकडचा फ्राय करणार आहे। तर आज आपण फक्त फ्रायची रेसिपी बघणार आहोत। इथे हे मी बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असं चिरा पाडून घेतलेले आहेत। मी फ्राय करण्यासाठी शेपटाकडचा भाग घेतलेला आहे। आता आपण बांगड्यांना मीठ लावून घेऊया। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अख्खे बांगडे पण घेऊ शकता आणि अर्ध्या लिंबाचा रस पण लावून घेऊया। आता मीठ आणि लिंबाचा रस हा व्यवस्थित बांगड्यांना लावून घेऊया। आता या बांगड्यांना पाणी सुटलंय, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही बांगडे धुवून पण घेऊ शकता। हे बघा, मी पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण बांगड्यांना हिरवं वाटण लावून घेऊया। मी इथे 2 ते 2.5 चमचे हिरवं वाटण घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊया। आता मी यामध्ये 1 चमचा मसाला घालून घेते आहे। तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता मी यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर घालून घेते आहे। आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। मीठ आपल्याला थोडं कमीच घालायचं आहे, कारण आपण सुरुवातीला मीठ लावलं होतं आणि फक्त आपण त्यामधलं पाणी काढून टाकलं होतं, पण थोडं तरी मीठ आतमध्ये मुरलं असेल या अंदाजाने तुम्ही मीठ घालून घ्या। आता आपण व्यवस्थित बांगड्यांना मसाला लावून घेऊया। आता मसाला लावून झालेला आहे व्यवस्थित। आपण हे 15-20 मिनिटं बाजूला ठेवूया। आता आपण बांगडा फ्राय करून घेऊया। त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। तवा तापलेला आहे, तर मी आता त्यामध्ये तेल घालून घेते आहे। आता तेल तापलेलं आहे, आपण बांगडा फ्राय करून घेऊया। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 प्रकारे बांगडा फ्राय करून दाखवणार आहे। रवा आणि तांदळाचं पीठ लावून आणि नुसताच मसाला लावलेला बांगडा फ्राय करून दाखवणार आहे। आपल्याला हे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन होईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बांगडे आता फ्राय झालेले आहेत, तर मी काढून घेते आहे। त्याच तेलामध्ये आता हे मसालेवाले बांगडे पण फ्राय करून घेऊया। आता हे एका बाजूने झालेले आहेत, तर आपण उलटून घेऊया। आता हे सुद्धा दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन झाल्यावर काढून घ्या। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोबत रहा, मस्त खा आणि स्वस्त रहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार।